नमस्कार मित्रांनो, आजची अपडेट अशी आहे की टेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर बऱ्याच उमेदवारांना ह्या निकालाबाबत शंका निर्माण झाली होती। त्या संदर्भात महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा कानावर येत होत्या आणि बरेच अभियोग्यताधारक पुणे येथे परीक्षा परिषदेला जाऊन त्यांनी ह्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचा गोंधळ झालेला आहे, काय कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, निकालाबाबत कोणत्या शंका व्यक्त केल्या जात आहेत, या निकालामध्ये काहीतरी फ्रॉड झालं आहे असं काही शंका उपस्थित केल्या, त्याची गांभीर्याने दखल घेऊन परीक्षा परिषदेनं IBS कडे या संपूर्ण निकालाची मागणी केलेली आहे की बाबा तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल आम्हाला द्या, जो तुम्ही प्रसिद्ध केला आहे तो निकाल आम्हाला द्या। कारण IBPSने जो निकाल प्रसिद्ध केला होता त्या निकालामध्ये अभियोग्यता घटकाला किती मार्क पडले, बुद्धिमत्तेला किती पडले, अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं विश्लेषण देण्यात आलं नव्हतं। एकत्रित त्यांचे मार्क देण्यात आले होते। त्यामुळं प्रत्येकाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली होती आणि ह्या शंकेला वाव नको किंवा ह्या शंकेमध्ये काहीतरी तथ्य आढळल्यामुळं परीक्षा परिषदेनं IBPS कडे निकालाची मागणी केली। ज्यांनी रिचेकिंगला गेला त्यांचा निकाल येतो की संपूर्ण विद्यार्थ्यांचा निकाल येतो? माझ्या माहितीनुसार संपूर्ण विद्यार्थ्यांचा निकाल 2 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्या 2 लाख विद्यार्थ्यांचा निकाल येणं गरजेचं आहे आणि तो निकाल परीक्षा परिषद चेक करेन। ज्यांच्यावर ऑब्जेक्शन आहेत त्यांचा सुद्धा निकाल चेक केला जाईल आणि तो पुन्हा एक बार नोटिफिकेशनच्या द्वारे किंवा एखादी परिपत्रक काढून त्याच्या विद्यार्थ्यांनी ज्या काही शंका निर्माण केल्या आहेत त्या शंकावर समाधान होईल असं उत्तर देण्यात येईल। त्यामुळं आता तुम्हाला सगळ्यांना हा निकाल पुन्हा एकदा रिचेकिंग करायला मिळणार आहे। मित्रांनो, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे जे काय टेट 2 मध्ये बोगसपणा निर्माण झाला होता, त्यावेळेस खूप मोठं बोगस झालं होतं आणि त्याच्यावर बोगस करणाऱ्यावर कारवाई सुद्धा झाली होती। त्यांना त्या परीक्षा किंवा त्या ह्याच्यामधून त्यांना बाजूला काढलं गेलं होतं, परंतु त्यातनं जे परीक्षा देण्यापासून वंचित ठेवले होते बोगसपणा करणारे अशा आढळणारे जे विद्यार्थी होते त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टातल्या धाव घेतल्यानंतर त्या कोर्टाच्या आदेशानुसार काही शिक्षकांना परत एक बार ज्यांनी CET दिली होती, केंद्राची CET दिली होती, त्या शिक्षकांना 6 ते 8 साठी सामावून घेण्यासाठी काही गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या। त्यानुसार त्या शिक्षकांचं त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या, तर त्यांना कायम करण्यातसुद्धा येणार आहे। अशा प्रकारची एक बातमी आहे। कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की जे कंत्राटी शिक्षक होते त्या कंत्राटी शिक्षकांना सुद्धा सामावून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दबाव शासनावर येत आहे। त्यानंतर मी काल जो व्हिडिओ बनवला होता की जागा कमी निघणार, तर बऱ्याच लोकांच्या कमेंट अशा आल्या की सर असं बोलू नका। मी तुम्हाला एकच पहिल्या दिवसापासून सांगितलंय, ओरिजिनल सत्य फॅक्ट मी तुमच्यासमोर मांडतोय। उगं काहीतरी हवेत गोळ्या मारायच्या, तुम्हाला बरं वाटणं असं काहीतरी बोलायचं, त्यापेक्षा खरं आहे ते बोलणं हे मी करतो। म्हणजे बरं वाटण्यापेक्षा खरं बोललेलं कधीही चांगलं। त्यामुळं जर तुम्हाला मी आणखी सांगतो, जोपर्यंत संच मान्यतेचा निकाल येत नाही तोपर्यंत आपल्या जागा किती निघणार, ह्या सगळ्या किती निघणार आणि आपलं मेरिट किती येणार हे सगळे अंदाज आहेत। अंदाजावर जास्त विश्वास ठेवू नका। जागा किती निघतात आणि जागा किती निघतात ह्या प्रश्नाचं उत्तर हे संच मान्यतेच्या निकालावर अवलंबून आहे। तुर्तास एवढीच अपडेट। यासाठी अशाच प्रकारची सत्य माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास आपला राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर हा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।